नमस्ते महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। औरंगाबादच्या एसटी स्थानकामध्ये सध्या शुकशुकाट दिसतोय। प्रवाशांनी देखील खासगी वाहनांनी प्रवास करणं पसंत केलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रवाशांची खासगी वाहन चालकांकडून अक्षरशः लूट सुरू असल्याचंही दिसतंय। सोबत तुडुंब गर्दी आहे। या अशाच गर्दीत प्रवास करावा लागतोय। औरंगाबादचं नेहमी गजबजलेलं एसटी स्थानक आज निर्मनुष्य दिसतंय। प्रवाशांनी देखील खासगी वाहनांनी प्रवास करणं आता दुसरा पर्याय नसल्यानं पसंत केलेलं आहे। मात्र प्रवाशांची खासगी वाहन चालकांकडून सध्या लूट सुरू असल्याचं देखील दिसतंय। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। या संदर्भातली ते माहिती देत आहेत। सिद्धार्थ, नेहमी गजबजलेलं एसटी स्थानक निर्मनुष्य आहे, शुकशुकाट दिसतो या ठिकाणी। दुसरीकडे एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यांचा निर्धार कायम आहे। मात्र हा संप सुरू असताना प्रवाशांचे हाल होत असल्याचं आपण दाखवलं होतं। त्यानंतर आता प्रवासी खासगी वाहनांमधनं प्रवास करतायत, तिथं देखील त्यांची लूट होतीये। सिद्धार्थ, या सगळ्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे आपण बघितलं की राज्य सरकार मागे हटायला तयार नाही किंवा एसटी कर्मचारी सुद्धा मागे हटायला तयार नाही। या दोघांमध्ये आपल्याला माहिती आहे नेहमी सामान्य प्रवाशांचा खोळंब होत असतो, जो आताही तसाच होतोय। आपण बघू शकतो औरंगाबादच्या एसटी बस स्टँडवर आहे मी, मुख्य बस स्थानक आहे, शुकशुकाट आहे। एसटी कर्मचारी नाही, प्रवासी नाही किंवा कुणीही नाही। आज तिसरा ते चौथा दिवस आज औरंगाबादमध्ये जे आंदोलन आहे आणि काल ज्या पद्धतीनं राज्य सरकारने निलंबनाचा निर्णय घेतला त्यात औरंगाबाद येथील जवळपास 5 कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत। या 5 कर्मचाऱ्यांनी जे आहे काम करणाऱ्या एसटी मध्ये ड्रायव्हर जे बंद काळात एसटी चालत होते त्यांना गांधीगिरी पद्धतीने त्यांचं स्वागत केलं होतं, त्यांच्या गळ्यात हार घालून। तर या 5 लोकांचं आंदोलन करणाऱ्या लोकांचं निलंबन झालेलं आहे। एकंदरीतच औरंगाबादमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर पडलेली नाही आहे आणि ज्या ठिकाणी आंदोलन करते एसटीचे कर्मचारी बसतात त्या ठिकाणी आणखी ते कर्मचारी सुद्धा पोहोचलेले नाही। सलग 4 दिवस झाले हे आंदोलन सुरू होतं, मात्र अजून कसलाही कोणताही कर्मचारी अजून या ठिकाणी पोहोचलेले नाही। कदाचित 10 वाजेपर्यंत येतील किंवा अनेक कर्मचारी जे आहेत मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आंदोलनासाठी। एकंदरीतच आज सुद्धा कसल्याही पद्धतीचा निर्णय होण्याची शक्यता दिसत नाही। त्यामुळे जे 3 दिवस प्रवासी बस स्टँडवर येत होते ते आज कमी झालेले आहेत, कारण आता जवळपास सगळ्यांना माहीत झालेलं आहे की एसटीचा संप आहे, त्यामुळे बस स्टँडला कुणी येत नाही। मात्र बस स्टँडच्या समोर खाजगी वाहनधारकांनी एक प्रति बस स्टँड केल्यासारखं आहे, कारण लोक आल्यानंतर त्यांना घेऊन जायची सोय त्यांनी केलेली आहे। खाजगी बसेस असतील किंवा खाजगी गाड्या असतील, अवाच्या सव्वा दराने या ठिकाणाहून लोकांना पैसे वसूल केले जातात, लोकांची लूट होतीये। मात्र एकंदरीतच बघतोय आपण की ज्या पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत कर्मचारी, आज औरंगाबादमध्ये सुद्धा निलंबनाचा काल निर्णय झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट आहे। आजही या ठिकाणी आक्रमक आंदोलन होण्याची शक्यता आहे। बिलकुल सिद्धार्थ, औरंगाबाद शहरातली तर आपण परिस्थिती पाहिली, ग्रामीण भागातल्या एसटी आगारांमध्ये सुद्धा अशी स्थिती आहे। आणि दुसरं, अनेक कर्मचारी आजच्या मंत्रालयावरच्या धडक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी तिथून निघालेले आहेत का? याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? निश्चितच औरंगाबादचे जे काही 8 तालुक्यातील डेपो आहेत आणि औरंगाबादचा मुख्य डेपो, या डेपोतून जवळपास हजारो कर्मचारी जे आहेत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र ज्या पद्धतीनं नाक्यावर अडवले जात आहे किंवा फक्त मुंबईच्या एंट्री नाक्यावरच नाही तर औरंगाबादमधून निघणाऱ्या नाक्यावर सुद्धा त्या ठिकाणी अडवलं जात आहे किंवा एसटी कर्मचारी असतील तर त्यांना बाजूला केले जाते, त्यांना समज दिली जाते आणि त्यांना बाजूला करून सांगले जाते की मोर्चाला बंदी नाही, मोर्चाला परवानगी नाही, त्यामुळे तुम्ही मुंबईकडे जाऊ नका। आणि न ऐकलेल्या लोकांना जे आहेत बाजूला घेतले जाते। अजून किती लोकांना ताब्यात घेतले हे कळत नाही, मात्र ठिकठिकाणी नाक्यावर जी आहे तपासणी केली जाते। औरंगाबादेतून आणि मराठवाड्यातून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिला असतील, महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी हे मुंबईकडे गेलेले आहेत। मात्र अजूनही रस्त्यात किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे किंवा मुंबईपर्यंत पोहोचू शकलेत की नाही याची संपूर्ण माहिती यायला थोडासा वेळ लागेल। बिलकुल सिद्धार्थ, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर आपल्या निर्धारावर ठाम आहेत, दुसरीकडे सरकार देखील यामध्ये आता लगेच तातडीनं काही तोडगा काढेल अशी सध्याची स्थिती दिसत नाही। या सगळ्यामध्ये प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। दुसरीकडे खासगी वाहन चालकांनी अव्वाच्या सव्वा लूट सुरू केल्याचं देखील या सगळ्या घडामोडींमधनं दिसतं आहे। सिद्धार्थ, याबद्दल सविस्तर नेमकं काय सांगाल? हे बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे ना, एसटी कर्मचाऱ्याचा हा संप आहे ना थोडा वेगळा याच्यासाठी म्हणता येईल की आपल्याला माहित आहे ज्या काही राजकीय पक्षांच्या संघटना होता एसटीच्या त्या आता
या कर्मचाऱ्यांनी स्वतःच बाजूला सारलेल्या आहेत. त्यामुळं आता जे आहे कर्मचारी हे थेट आंदोलनात आहेत. यांच्या मागे कोणता नेता नाही किंवा कसल्याही पद्धतीच्या पक्ष संघटना नाही. त्यामुळे स्वतःहून एसटी कर्मचारी या ठिकाणी आंदोलनात आहे. मात्र आज आतापर्यंत जे काही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित राहिलेल्या आहेत याबद्दल आता एसटी कर्मचारीच बोलायला लागलेले आहेत की फक्त संघटनांच्या भूमिका, संघटनांच्या संशयास्पद निर्णयांमुळेच जे आहे एसटी कर्मचाऱ्यांचे निर्णय योग्य पद्धतीने लागू शकले नाही. त्यामुळे आता राजकीय पक्ष बाजूला, पक्षीय संघटना बाजूला करून थेट फक्त कर्मचारी राहिलेत. मात्र आज भाजपने ज्या पद्धतीने हे आंदोलन लीड करायचं ठरवलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा आता कुजबूज तयार झालेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्येच आता थोडेसे मतमतांतर होण्याची शक्यता आहे. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि औरंगाबाद मधली नेमकी काय स्थिती आहे हे न्यूज 18 लोकसभेच्या प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल. यानंतर आपण